हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. आज आपण छोटीशी मराठीतली स्टोरी इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करणार आहोत. स्टोरी आहे, शाहू सकाळी लवकर उठतो. तो आनंदाने शाळेत जातो. तो शाळेत नवीन शब्द शिकतो. शेवटी तो घरी परत येतो. आज आपण मराठी टू इंग्लिश स्टोरी ट्रान्सलेशन शिकणार आहोत. तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशा छान छान स्टोरी आपण घेणार आहोत आणि त्या मराठी स्टोरीचं आपण इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन करणार आहोत. चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. चला तर आपण पहिलं वाक्य घेऊया. शाहू सकाळी लवकर उठतो. शाहू सकाळी लवकर उठतो. आता उठतो म्हटल्यावर उठतोसाठी इंग्लिशमध्ये कुठला शब्द वापरायचा हे आपल्याला पहिलं माहिती पाहिजे. तर उठतोसाठी वापरतात वेक. उठतो, उठणे, वेक. कुठला शब्द वापरतात? वेकअप, वेकअप किंवा वेक. हे वाक्य साध्या वर्तमान काळातलं आहे. साधा वर्तमान काळ म्हणजे काय? क्रिया चालू आहे का बंद आहे हेच त्याच्यामधून समजत नाही. उठतो, उठतो म्हणजे क्रिया चालू आहे का बंद आहे हेच समजत नाही आहे. साध्या वर्तमान काळाचा वापर नियमित क्रिया जसं की मी नाचतो, मी जेवतो असं सांगण्यासाठी होतो. साध्या वर्तमान काळाचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट, सब्जेक्ट नंतर येणार आहे व्हर्ब, व्हर्बला लागणार आहे यस किंवा ईएस प्रत्यय आणि त्याच्यानंतर असणार आहे ऑब्जेक्ट. सब्जेक्ट कोण असतं? जो ही क्रिया करतो तो असतो सब्जेक्ट. जसं शाहू सकाळी उठतो. कोण उठतो? शाहू उठतो. म्हणून शाहू वेक्स अप. शाहू वेक्स अप. आता तुम्हाला वाटेल शाहू वेकअप का नाही म्हटलं? शाहू वेकअप नाही म्हटलं कारण ही असल्यावर क्रियापदाला किंवा ईएस प्रत्यय लागतो. इथे वेकला आपण एस प्रत्यय लावला आहे म्हणून झाला आहे वेक्स. शाहू वेक्स अप. तर आपलं वाक्य तयार झालं आहे. शाहू वेक्स अप अर्ली इन द मॉर्निंग. अर्ली इन द मॉर्निंग म्हणजे शाहू वेक्स अप अर्ली इन द मॉर्निंग. हे जे वाक्य आहे ते तुम्हाला रिपीट म्हणावं लागणार आहे, स्पीक करावं लागणार आहे, बोलावं लागणार आहे. बोलल्याशिवाय जमणार नाही. ग्रामरचे कितीही रूल तुम्ही समजून घेतले पण बोललंच नाही, प्रॅक्टिस केलीच नाही तर ते तुम्हाला जमणार नाही. म्हणून हे जे वाक्य आहे ते तुम्ही रिपीट जोपर्यंत तुमच्या तोंडात बसत नाही, जोपर्यंत तुमच्या ते वळणी पडत नाही तोपर्यंत तुम्ही ते वाक्य बोलत राहा. शाहू वेक्सअप, शाहू वेक्सअप, ही वेक्सअप, ही वेक्सअप. तो आनंदाने शाळेत जातो. जातो म्हटलं की समजून जायचं की हे साध्या वर्तमान काळातलं वाक्य आहे. साध्या वर्तमान काळामध्ये जातो, खातो, नाचतो. साधा वर्तमान काळ हा नित्यक्रम सांगण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. त्याच्यामध्ये क्रिया चालू आहे की बंद आहे हे समजत नाही, फक्त नित्यक्रम सांगायचं. मी जेवण करतो, मी नेहमी शाळेत जातो. कोण जातं आहे शाळेमध्ये? तो जातो. कोण? तो जातो. तो म्हणजे ही गोज, ही गोज. आता पुन्हा गोज का लावलं? ही गो का नाही झालं? ही गो का नाही झालं? करता जर आय असेल, आय गो, वी गो, दे गो, यू गो. ही गोज, शी गोज, इट गोज. हे अगदी पाठच करून ठेवायचं आहे. ते तुम्हाला अगदी तोंड वळणीच पडलं पाहिजे. आय म्हटलं की लगेच गो, आय गो. ही गोज, शी गोज असं पटकन तोंडामध्ये आलं पाहिजे. अगदी पाठच करून ठेवा तुम्ही. तर आपलं वाक्य तयार झालं आहे. ही गोज टू स्कूल हॅपीली. ही गोज टू स्कूल हॅपीली. रिपीट दिस सेंटेन्स. हे वाक्य पुन्हा रिपीट करायचं आहे. तो नवीन शब्द शिकतो. शिकतो म्हणजे साधा वर्तमान काळ. शिकण्याला इंग्लिशमध्ये म्हणतात लर्न. ही लर्न्स. ही लर्न्स. नवीन शब्द म्हणजे काय? न्यू वर्ड्स. न्यू वर्ड्स. ही लर्न्स न्यू वर्ड्स. ही लर्न्स न्यू वर्ड्स. तो घरी परत जातो. जातो, जातो म्हणजे गो. ही गोज. ही गोज बॅक टू होम. ही गोज बॅक टू होम. रिपीट विथ मी. ही वेक्स अप. ही गोज. ही लर्न्स. He goes, he learns, he wakes up. Like, subscribe and share. Thank you.